हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? आता आपण लिंकिंग वर्डचे आणखी काही शब्द पाहू. हे WH वर्ड यांना EVER हा प्रत्यय लागून बनलेले काही शब्द. हाऊएव्हर कसेही, व्हॉटएव्हर जे काही, व्हिचएव्हर जे कोणतेही, हूएव्हर कोणीही, whomever ज्याला कोणाला, whenever जेव्हा केव्हा, wherever जिथे कुठे. आता हाऊएव्हर या शब्दाचा वाक्यात उपयोग पहा. डू हाऊएव्हर यू कॅन. तू करू शकतो ते तू कर. हाऊएव्हर द वेदर यू मस्ट प्रेझेंट. वातावरण कसेही असो, तुम्ही हजर असायलाच पाहिजे. व्हॉटएव्हर इट व्हॉटएव्हर यू कॅन. तू खाऊ शकशील ते तू खा. व्हॉटएव्हर आय हॅव गॉट इज नॉट माइन. मला जे मिळाले ते माझे नाही. व्हिचएव्हर चूज व्हिचएव्हर यू थिंक इज इझी. तुला जे सोपे वाटेल ते तू निवड. व्हिचएव्हर टीचर कम्स टू टीच आय डोंट केअर. कोणतेही टीचर आले तरी मला काही काळजी नाही. whoever I don't worry whoever he may be. तो कोणी का असेना मला काळजी नाही. whoever told you getting rich is easy. तुला कोणी सांगितले श्रीमंत होणे खूप सोपे आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस अर्थ न बदलता वाक्य होकारार्थी बनवा. धिस बॉल इज नॉट बिग. यामध्ये इज नॉट बिग बिगच्या अपोजिट वर्ड पाहिजे. धिस बॉल इज स्मॉल म्हणजेच नॉट काढून टाकायचा. देअर इज नो लाईट इन द रूम. देअर इज डार्क इन द रूम. धिस वॉटर इज नॉट कोल्ड. कोल्डच्या अपोजिट हॉट. धिस वॉटर इज हॉट. whomever you can give it to whomever you wish. तुझी इच्छा असेल त्याला तू ते देऊ शकतो. I go to my friend whenever I get time. मला जेव्हा कधी वेळ मिळतो मी माझ्या मित्राकडे जातो. Whenever you get the time, read
धिस बुक. जेव्हा कधी तुला वेळ मिळेल तू हे पुस्तक वाच. व्हेअरएव्हर. गो व्हेअरएव्हर यू वांट. तुला वाटेल तिथे तू जा. व्हेअरएव्हर यू गो यू विल सी द साइन्स ऑफ गॉड. तुम्ही जिथे कुठे जाल तुम्हाला ईश्वराचे चिन्ह दिसेल. ही स्टोरी तुमच्यासाठी होमवर्क. यूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कंप्लीट द स्टोरी. ब्रॅकेटमधून योग्य शब्द निवडा आणि स्टोरी कंप्लीट करा. पिंटू इज पेड बॅक इन हिज ओन कॉइन. हे या गोष्टीचं हेडिंग आहे. पिंटूला जशास तशी वागणूक मिळते. पिंटू वाज अ 12-year-old बॉय. पिंटू 12 वर्षाचा मुलगा होता. ही लिव्ड ऑन अ फार्म विथ हिज ऑर हर पॅरेंट्स. या दोनपैकी एक शब्द निवडायचा आहे. तो त्याच्या आईवडिलांबरोबर शेतात राहत होता. वन या दोन्हीचा उच्चार सारखाच आहे. डे हिज मदर टोल्ड हिम टू फीड द ॲनिमल्स ऑन द फार्म. एके दिवशी त्याच्या आईने त्याला प्राण्यांना खाऊ घालायला शेतावर सांगितले. शब्दांचे अर्थ शोधून काढा आणि कोणता शब्द इथे लागतो ते पहा. ही डिडंट लाईक द वर्क. या वाक्यामध्ये डीड आहे म्हणून कोणता शब्द लागेल तो विचार करा. त्याला काम करायला आवडले नाही. सो ही डिसाइडेड टू प्ले सम मिस्चिफ. म्हणून त्याने खोडकरपणा करायचे ठरवले. ही गेव अ बाउल ऑफ मीट टू द काऊ. हा मीठ कोणता पाहिजे बघा. ही गेव सम ग्रास टू द कॅट. मांजरीला गवत दिले. गाईला मीठ दिले. ही मेड अ मेस अँड देन रॅन अवे टू प्ले. आता या मेडमधला कोणता मेड पाहिजे ते शोधून काढा. त्याने गोंधळ करून ठेवला आणि नंतरसाठी कोणता शब्द आहे बघा. खेळण्यासाठी पळाला. पिंटूज मदर सॉ धिस. पिंटूच्या आईने हे पाहिले. व्हेन पिंटू रिटर्न होम ही वॉज हंग्री. जेव्हा पिंटू घरी परत आला तो भुकेला होता. भुकेलासाठी बघा काय आहे. हंग्री शोधून काढा. हिज मदर पुट बिफोर हिम अ प्लेट ऑफ ग्रीन अँड ड्राईड लीव्स ऑफ डिफरंट
ट्री. त्याच्या आईने त्याच्यासमोर वाळलेल्या आणि हिरव्या पानांची प्लेट ठेवली. इथे पानांचं अनेक वचन लीव्ज आहे की लीव्स आहे ते शोधून काढा. पिंटू न्यू, न्यू दोन्हीचा उच्चार सारखाच आहे. दॅट ही वॉज अनकाइंड टू द ॲनिमल्स. पिंटूला समजले त्याने प्राण्यांसोबत चांगले केले नाही. म्हणजेच पिंटू प्राण्यांशी निर्दयपणे वागला. ही नेवर प्लेड सच अ मिस्चिफ अगेन्स्ट अगेन. त्याने अशी चूक कधीच न करण्याचे ठरवले. पिंटू वॉज पेड बॅक इन हिज ओन कॉइन. पिंटूला जशास तशी वागणूक मिळाली. गोष्ट पूर्ण लिहिल्यावर तुम्हाला समजेल तुम्हाला कितपत बरी वाटली. किती शब्द आले, सगळ्या शब्दांचे अर्थ शोधून पुन्हा गोष्ट लिहून काढा आणि तोंडी म्हणून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय.